नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तर आज आपण आलो आहोत मंगळ ग्रह मंदिर अमळनेर येथे. भारतात फक्त 2च मंगळ देवाचे मंदिर आहेत. एक म्हणजे उज्जैन येथील मंगलनाथ मंदिर आणि दुसरं म्हणजे अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिर. महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात 56 किलोमीटर अंतरावर असलेल्या अमळनेर येथे मंगळ ग्रह मंदिर आहे. अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिर हे जळगाव जिल्ह्यातील एक प्रसिद्ध आणि अतिशय दुर्मिळ असे जागृत देवस्थान आहे. हे जगातील एकमेव मूर्तिरूपी मंगळ ग्रह मंदिर मानले जाते. याच सोबत येथे भूमाता आणि पंचमुखी हनुमान यांचीही मंदिरे आहेत. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर जगातील एकमेव मूर्तिरूपी मंगळ ग्रह मंदिर आहे. हे एक अतिशय प्राचीन आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. मंदिरातील वातावरण खूप पवित्र आणि आध्यात्मिक आहे. मंदिरात दर्शनाची वेळ सर्वसाधारणपणे सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे. दररोज हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. विशेष म्हणजे दर मंगळवारी मंगळपूजा आणि दर्शनासाठी भाविकांची जास्त गर्दी असते. मंगळ ग्रह मंदिराला शेकडो वर्षाचा इतिहास असल्याचे मानले जाते. मात्र मंदिर कोणी बांधले, मूर्तीची स्थापना कोणी व केव्हा केली या संदर्भात अधिकृत माहिती उपलब्ध नाही. अमळनेर शहरात परिसरातील काही जाणकारांच्या मते श्री मंगळ ग्रह मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार सन 1933 मध्ये झाला. परंतु 1940 नंतर मंदिर पुन्हा दुर्लक्षित झाले व नंतर पुन्हा 1999 नंतर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंगळ देवतेच्या मूर्तीचे स्वरूप पुराणात सांगितल्याप्रमाणेच आहे. मूर्तीच्या उजव्या हातात गदा, खालच्या उजव्या हातात त्रिशूल, वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालच्या डाव्या हातात कमळाचे फूल आहे. मंगळ देवतेचे वाहन मेंढी आहे. संपूर्ण मूर्तीवर शेंदूर आहे. मंगळ देवतेच्या मूर्तीचे उजव्या बाजूला पंचमुखी हनुमान मूर्ती आहे आणि मंगळ देवतेच्या डाव्या बाजूला पृथ्वी मातेची एकमेव मूर्ती आहे. जर कोणाला मंगळ दोष असेल किंवा लग्नात अडथळा येत असेल किंवा कोणत्याही कामात अडचणी येत असतील तर या ठिकाणी अभिषेक करून, जर कोणाला मंगळ दोष असेल किंवा कोणत्याही कामात अडचणी येत असतील तर या ठिकाणी अभिषेक केला जातो. फक्त 810 रुपये या अभिषेकसाठी शुल्क आकारला जातो. या ठिकाणी दर मंगळवारी महाअभिषेक केला जातो. तसेच मंदिराच्या आवारात छान असे सुंदर गार्डन देखील बनवण्यात आले आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक कमंडल बनवण्यात आले आहे. हे कमंडल एक आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. या ठिकाणी बाजूला एक तलाव देखील आहे. या ठिकाणी एक महादेव पार्वतीचे मंदिर आहे आणि या ठिकाणी महादेवाची पिंड आहे.
दर मंगळवारी या ठिकाणी महाप्रसादाचे वाटप केले जाते. तुम्ही देखील या ठिकाणी एकदा नक्की भेट द्या.